अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, माणसाने स्वतःच्या आयुष्याची मर्यादा लक्षात घ्यावी आणि स्वामींचे नामस्मरण करावे, देवाचे नामस्मरण करावे. मृत्यू निश्चित आहे, तो कोठेही आणि केव्हाही येऊ शकतो, म्हणून स्वामींचे नामस्मरण करा. मृत्यू समयी व मृत्यूनंतर नामस्मरणच सर्वांना तारणार आहे. तुमच्या जीवनाचे सार्थक तुम्हीच करा आणि स्वामींचे नामस्मरण करा. बघा, प्रत्येकास मृत्यू निश्चित आहे, तो कोठेही आणि केव्हाही येऊ शकतो. थोडक्यात आपण अजून 30, 50 किंवा 60 वर्षांनी निश्चितपणे मरणार हे प्रत्येकाने दररोज आठवावे. उद्या काय होईल हे कोणालाही सांगता येत नाही. कोणीही कुठल्याही क्षणी काळाचा घास बनू शकतो. म्हणून प्रत्येकाने आपले कर्तव्य पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येक श्वासागणिक श्री स्वामी समर्थांचे स्मरण करावे. जीवनातील अंतिम सत्य एका सुभाषितात सांगितले आहे. प्रत्येकाने जीवन जगताना आपले ध्येय ठरवून जीवन जगावे. आत्म्याला परमात्म्यात विलीन व्हावेच लागणार आहे, कारण काळ कुणासाठीही थांबत नाही. यापुढे निसर्गाचा प्रलय केव्हाही होऊ शकतो. आपल्या कर्तव्याचे पालन करणे हे प्रत्येकाचे ध्येय आहे. त्याचबरोबर जीवाशिवाचे मिलन होण्यासाठी, परमात्म्याशी गाठ होण्यासाठी प्रत्येक क्षणी आठवण ठेवणे व सतत नामस्मरण करणे आवश्यक आहे. श्वासागणित नामस्मरण म्हणजे परमेश्वराची प्रार्थनाच होय. बघा, आयुष्य जात आहे, मृत्यू स्मरण ठेवा. सांसारिक लोक आपले आयुष्य क्षणाक्षणाला कमी होत आहे याकडे लक्ष देत नाहीत. उलट आयुष्य वाढत आहे अशा गैरसमजुतीत राहतात. वृद्धावस्था येऊन अंथरुणावर पडले तरी स्वार्थ, मोह, अहंकार सुटत नाही. अर्थात खरे स्वहित कळत नाही. अशा अज्ञानी माणसाला आयुष्याच्या संपण्याची व खऱ्या स्वहिताची जाणीव करून देताना संत नामदेव म्हणतात, आयुष्य जात आहे पहा, काळ तपतसे महा, स्वहिताचा घोर वाहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. आपले आयुष्य मोजण्यात आपण चुकू शकतो, पण या देहाला घेऊन जाणारा काळ सेकंदही चुकत नाही. काळ वेळेला चुकत नाही, तसे आपण कर्माला चुकू नये. दुर्लक्ष मानवी देहाबद्दल आपण जागरूकता ठेवावी. परत जन्म नाही, बुद्धीने आध्यात्मिक वागून मृत्यू स्मरण ठेवून चांगले जीवन जगावे. जीवन संपल्यावर मृत्यूसमयी औषधही व्यर्थ. बघा, औषध कामी पडतं का? नाही. जेव्हा आयुष्य संपते तेव्हा कोणतेही औषध उपयोगाला येत नाही, उपयोग होत नाही. कोणालाही मृत्यू चुकत नाही. मृत्यू केव्हा येईल हे कोणालाही सांगता येत नाही. आयुष्यभर जमवलेल्या नाशवंत वस्तू, नातेगोती स्वतःचा देहासह येथे टाकाव्याच लागतात. त्यामुळे माणसाने चांगल्या गोष्टी आज करू उद्या करू असे न करता या क्षणालाच कराव्यात. भूतकाळ संपला आहे, भविष्य येणार आहे, परंतु चालू वर्तमान काळ तुमच्या हातात आहे आणि त्याचाच तुम्ही चांगला उपयोग करू शकता. पैसे देऊन सर्व काही मिळेल, परंतु एक क्षणही विकत घेता येत नाही. म्हणून क्षणाचे महत्त्व जाणून क्षणाक्षणाला परमेश्वराचे नामस्मरण करावे. क्षणाक्षणाला परमेश्वराचे नामस्मरण करावे. मृत्यू समयी व मृत्यूनंतर नामस्मरणच सर्वांना तारणार आहे. तुमच्या जीवनाचे सार्थक तुम्हीच करा. स्वामींची सेवा करा, नामस्मरण करा, स्वामी सेवेत या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.